प्रश्न, बारामतीची लढाई यावेळी वेगळी होती. नवख्या उमेदवारांसमोर उभे राहून तुम्ही तुमचे राजकीय भवितव्य पणाला लावले असं वाटत नाही. असं का? उत्तर, यावेळी अजित पवार म्हणाले होते की यावेळी घरातलाच सख्या पुतण्या उभा आहे. मी राजकीय भवितव्य पणाला लावले होते. मला असे वाटतं आहे की लढाई आमच्या मतदारांनी हातात घेतली होती. जसे लोकसभेला त्यांनी ठरले होते, सुप्रिया सुळे हे विधानसभेतील दादा पद्धतीने ते करतील. असं सर्व गोष्ट होत असताना देखील प्रश्न पक्षामध्ये फुटत आणि फूट पाडण्यापूर्वी तुम्ही सुप्रिया सुळे या तुमच्यात संघर्ष होता. यावेळी असं सर्व घडत असताना देखील त्यावर उत्तर असं होतं की पूर्वी तसा संघर्ष कधीच नव्हता. आमच्या पक्षामध्ये फूट पाडली तेव्हा सगळे आमदार म्हणत होते की आपण सरकारमध्ये जाऊया. आपले 2.5 वर्ष काहीच कामाचे झाले नव्हते. 1.5 वर्ष तर कोरोनामध्ये गेले. त्यानंतर कुठे कामे सुरू झाली होती. त्यात परत विरोधी पक्षामध्ये बसायचे म्हणलं तरी सगळ्या मंजूर कामांना देखील स्थगिती दिली गेली होती. त्यामुळे विकासकरिता, महाराष्ट्राच्या भल्याकरिता सगळ्यांना मिळून हा निर्णय घेतला गेला होता. मात्र हे देखील सर्व घडत असताना देखील तेव्हा शरद पवारांच्या चर्चा झाली होती. त्यावर ते उत्तर होतं, ते आमच्या सगळ्यांच्या ते म्हणणं होतं. असे पत्र त्यांनी दिले गेले होते. त्यांनी सांगितले होते की प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, अजित पवारांना भाजपच्या चर्चा देखील कोणती खाती आणि मंत्रिपदे, राज्यमंत्रीपदे किती असे वगैरे विशेषतः मुलाखतीमध्ये सुरुवातीला जात असताना देखील जुळले होते. या राजकारणामध्ये देखील पवार कुटुंबामध्ये निर्माण झालेली एक कटुता दूर होईल का यावर मला नाही वाटत होतं. मी त्या दृष्टीने कधी विचार केला नव्हता. असे उत्तर देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवार कुटुंब कायमचे दुरावले होते. गेल्याचे एक प्रकार मान्य केले होते. त्यावेळी लोकमतला आणि बारामतीला तेथील आपल्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी देखील लोकमतचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पवार आणि कुटुंबामध्ये आताचे संबंध, बारामतीच्या विधानसभेच्या लढण्यात आणि विधानसभेच्या निवडणुकीतील पक्षांच्या कामगिरी विरोधकांना देखील आश्वासने वावर रोखठोक भाष्य केले होते. यावर प्रश्न, तुमच्या सारख्या एका भावांशी कसे संबंध आहेत असं प्रश्न विचारल्यानंतर देखील त्यावर उत्तर होतं, माझा भाऊ तर माझ्यावर फार नाराज होता. आता फारच टोकाचे तो बोलायला लागला होता. यावेळी तो कशामुळे त्याला असं वाटायला लागलं होतं, त्याचा स्वभाव असं का होत होता, असं सर्व गोष्टी त्याला समजत होत्या. तिथे त्याला कळायला सुद्धा मार्ग नव्हता. प्रश्न, त्याच्याशी काही बोलणे झाले होते का तुमचे या संदर्भामध्ये? उत्तर, असं सर्व देखील नाही असं प्रश्न, ते स्वतःच्या कुठल्या चर्चेमध्ये सहभागी झाले होते यावर देखील प्रश्न संबंधित उभा होता. मात्र त्या आमदारांना देखील नेमले होते. त्यांना सांगितले होते की तुम्ही चर्चा करा, त्यामुळे तुम्ही नव्हतेच. असं सर्व गोष्टी तिथे जाणून घ्यायच्या होत्या. तर प्रश्न तसा तासगावामध्ये तुम्ही RR पाटलांना यांच्याबद्दल वक्तव्य केल्यामुळे त्यांना तुमच्यावर टीका झाली गेली होती असं देखील तिथे म्हणाले होते. आबांनी त्यांना ओपन चौकशी करायला सांगितले होते. मात्र ती चौकशी केली असताना तरी चालेल, पण त्या खुल्या चौकशीमुळे मला, माझ्या परिवाराला खूप त्रास झाला होता. आम्ही 3 ते 4 वर्ष काय सहन केले होते आम्हालाच माहित होतं. मी असल्या टीकेला भीक घालत नाही असं यावेळी म्हणाले गेले होते. मात्र असं सर्व देखील असं जेव्हा गोष्टी घडली होती तेव्हा देखील असं जे खरं बोलत असेल ना, तो आर पाटलांनी केसांनी आमचा गळा कापला गेला होता. यातून अर्थ असं काढायचा असो की मी म्हणलं गेले होते, असं सर्व देखील गोष्टी घडत होत्या. मात्र हे फुकट प्रश्न असं होता की फुकट देण्याची स्पर्धा सुरू झाली होती का असं म्हणले होते. उत्तर, तुम्ही ते बघूनच घ्या. प्रश्न, सुरुवात महायुतीने केली गेली होती. मित्रांनो, व्हिडिओ असे खूपच रिलेटेड आपले व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, आपल्या व्हिडिओला कंटिन्यू आणि आपल्या चॅनलला पाहत राहा, जेणेकरून सबस्क्राईब करा. आणि असंच भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.